हॅलो. चला, पहिलाच बॉल आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. एकीकडे एंजल अँड विहान 11 वर्सोवा कोळीवाडा, एकीकडे या विभागातून पाहिलं तर पूर्वेकडचा पुण्याचा एक संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे अंधेरी म्हणजे एकीकडे महाराष्ट्राची राजधानी तर एकीकडे महाराष्ट्राचं सांस्कृतिक शहर म्हणून प्रसिद्ध असलेलं पुणे शहर, तिथला एक संघ आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांच्यामधली एक फाईट. ओ, यावेळचा बॉल उचलून फेकून दिलाय सीमारेषा पार, वनमाऊस सीमारेषा पार, चौकार. चौकार जरूर आलाय आणि ह्याच त्या खेळाडूची चर्चा सातत्यानं होत होती, अनिकेत ताकवणे, ज्याने खरं तर 4 बाईक आपल्या नावावर करून घेतलेला असा एक गुणवंत खेळाडू. मागच्या मॅचमध्ये थोडासा अपयशी झाला, परंतु कसर भरून काढण्यासाठी पुन्हा एकदा तयार आहे. परंतु समोर देखील तेवढा ताकदशीर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु दुसऱ्या बॉलवर अतिश कपाडील याच्या रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. यावेळेला पहा, बॉल मारायचा होता काशीला, गेला वाशीला, अशी परिस्थिती सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 धावांपासून रोखू शकत नाही दोन्ही खेळाडूंना. 2च धावा स्कोर कार्डवर अजूनही ॲड होतील. दोन्ही संघ दमदार आहेत, त्यामुळे एक मोठ्या धावसंख्येच्या मोठी धावसंख्या उभारावी लागेल. कारण समोरचा संघ देखील तेवढाच ताकदशीर आहे. मागच्या मॅचमध्ये ज्या पद्धतीचं स्विच हिट वर्सोवा कोळीवाडा संघाच्या माध्यमातून लगावण्यात आलेले लाजवाब कामगिरी त्यांची देखील पाहायला मिळाली. परंतु समोर देखील तेवढेच धाकदबाड खेळाडू आहेत. विशाल मोरीची अफलातून इनिंग मागच्या मॅचमध्ये. इथे पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल ओव्हर द लाईन, अक्रॉस द लाईन आपल्याला पाहायला मिळाला. आणि पंचांचा इशारा नो बॉल म्हणजे फ्री हिटची संधी आहे. आणि अशा प्रकारच्या खेळाडूंना फ्री हिटची संधी म्हणजे सोने पे सुहागा, त्याच्यावर तुटूनच पडतील. ओ, यावेळी मात्र कॉलवर टप्प्यावरचा बॉल, पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते आणि डॉट बॉल आलाय. वेगानं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न सातत्यानं अतिश कपाडील, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच त्यांना देखील मिळालेला होता, कारण 3 धावा खर्च करत असताना फक्त 1 विकेट त्यांनी घेतलेला होता. यावेळी मात्र मिड विकेटला टार्गेट केले. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. बॉलवर अगदी तुटून पडतायत खेळाडू. ज्या पद्धतीनं आता बॅटिंग अनिकेत ताकवणे यांची या ठिकाणी मैदानावर चालू आहे, रात्रीचं सत्र आहे, ड्यू फॅक्टर मोठ्या प्रमाणात जाणवतो आणि अशा परिस्थिती देखील बॉलला लांब लचक पाठवण्याचा प्रयत्न. अशी अतिशांच्यावर पुन्हा एकदा यावेळी मात्र क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवलं. एक्स्ट्रा कव्हरच्या झोनमध्ये बॉल सीमारेषा पार, मनगडातल्या ताकदीचा भरपूर वापर प्रॉपर आणि बॉल सीमारेषा पार, षटकार.
मध्ये ज्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली होती त्याच्या पहिल्याच बॉलवर वेलकम केले, स्वागत केले आणि ते देखील षटकाराने. अशा प्रकारचे षटकार मारण्यासाठी तुमच्या मनगटात भरपूर ताकद असावी लागते, तेव्हा तुम्ही एक्स्ट्रा कव्हरला, कव्हर पॉइंटला किंवा बॅकवर्ड पॉइंटला तुम्ही मारू शकताय. ओ यावेळी मात्र रायझिंग डिलिव्हरी पूर्णपणे सरप्राईज करून टाकलं या बॉलने. नाकाला मातीचा सुगंध देऊन गेला हा बॉल आणि पंचांचा 1 फॉर द ओव्हर असा इशारा देखील प्राप्त झालाय. हाच तो खेळाडू मागच्या मॅचमध्ये विशाल मोरे, अनिकेत ताकवणे अगदी स्वस्तात बाद झाल्यानंतर एक ड्रीम स्टार्ट या खेळाडूनं आपल्या टीमसाठी करून दिली होती. तेच सध्या विशाल मोरे मैदानाच्या आतमध्ये. वारंवार मी एकाच गोष्टीकडे लक्ष वेधतोय की हे खेळाडू कित्येक महिलाचा प्रवास करतात, रात्री रात्री हे जागतात आणि तदनंतर पुन्हा एकदा दिवसात थोडंसं आराम करून पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होतात. आणि त्याचमुळे आपण पाहिलं तर हे खेळाडू एक चांगली कामगिरी करतात, सातत्यपूर्ण खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हा देखील बॉल यावेळी मात्र पाठवलाय मिड विकेटच्या झोन मध्ये, लांब लांब लांब. आता FIR करावी लागेल, जा आणि आता शोधून आणा या बॉलला. बॉल ढगात लाइटिंग लावायला. षटकाराने आता आतषबाजी सुरू झाली. रात्रीचे जवळजवळ 4:15 वाजलेत आणि अगदी इथे विशाल मोरे प्रत्येक बॉल ढगात पाठवायला सुरुवात झाली. आक्रमण प्रत्येक बॉलवर आता करायला सुरुवात झाली. रजनीश हाफ ट्रॅकर बॉल यावेळेला मात्र फिरून मारायचा होता, दिशा थोडीशी खराब आहे. पंचांचा वाईडचा इशारा आलाय आणि एक धावा अजूनही स्कोर कार्डवर ऍड होईल. 26 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर तुम्ही पाहताय. दुसरे षटक मार्गस्थ 2 षटकार या ओव्हरमध्ये आलेत. मी म्हणेन चांगलं कमालीची बॅटिंग ऑर्डर. एवढ्या लांब वरचा प्रवास करून इथपर्यंत गावदेवी चषक 2026ला आम्ही का आलोत, ही रात्र आम्ही का आलो, तर ही रात्र इथे आम्हाला गाजवायची आहे हेच सांगत असताना ही पुण्याची टीम आपल्याला पाहायला मिळते. परंतु वर्सोवा टीम देखील कमी नाही, ते देखील जशास तसे प्रत्युत्तर सव्वा शेर ते देखील आहेत. मिड विकेटला बॉल गेला, एक सिंगल अजूनही. एक धावफल कव्हर होईल. 32 धावा, 33 धावा सध्या धावफल कव्हर. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. अनिकेत ताकवणे आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार ठोकून चांगली स्थितीमध्ये आपल्या टीमला आणून ते ठेवलेलं आहे. मागच्या मॅच मध्ये स्वस्तात परतला, परंतु तदनंतर मात्र स्वतःवर विश्वास ठेवला. ओ फटका चांगला है, लाजवाब है. जो चीज आपको चैलेंज करती है वही चीज आपको चेंज करती है. बॉल सीमारेषेच्या बाहेर, हवाई सफर. बॉल सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी पाठवलंय. लगातारचे 3 6 3 इन अ रो. षटकारांची तिकडी अनिकेत ताकवणेच्या बॅट मधून पुणे परिसरातील 4 बायकर मॅन म्हणून मला का संबोधलं जातं, 4 बाईक माझ्या नावावर का झालेल्या आहेत आणि त्याचं प्रत्यक्ष उदाहरण आज या मैदानावर देत असताना ते पाहायला मिळतात. आणि खरं तर अगदी रजनीश यावेळी मात्र उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतला आणि तदनंतर पंचांचं बोट गेले आकाशामध्ये. विकेट डाऊन. नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय क्षितिज दिवेकर. हे देखील भरपूर चर्चेत असलेलं नाव आहे. मागच्या मॅच मध्ये
चांगली कामगिरी क्षितिज दिवेकर यांनी देखील. गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू आहेत आणि ते सध्या मैदानाच्या आतमध्ये येतात आणि 39 रन्स. चांगली धावसंख्या. पहिल्यामध्ये 19, त्यानंतर 20 धावा, टोटल 39 धावा. सध्या स्कोर कार्डवर 1 विकेटचं पतन झालंय आणि 39. परंतु वर्सोवा कोळीवाडा म्हणजे एंजल अँड विहान 11 वर्सोवा कोळीवाडा या संघाच्या समोर जर टॅकल करायचं असेल तर जवळजवळ 3 षटकांमध्ये 50 धावा गरजेच्या आहेत. कारण त्यांच्या कॅप्टन बाईटमध्ये त्यांनी सांगितलं होतं अशा पद्धतीच्या मैदानात त्यांना फार कमी मिळतात आणि हे त्यांचं सौभाग्य आहे आणि अशाच प्रकारच्या मैदानावर खेळायला त्यांना आवडतं आणि मैदानाच्या 360 डिग्रीचा ते पूर्णपणे वापर करून ठेवतात. एखादा अजून विकेटची गरज आहे आणि ते विकेट घेण्यासाठी विकेट टेकर गोलंदाज वर्षित शिपे. पहिलाच बॉल हवेत, जजमेंट चुकलंय. स्क्वेअर लेगला झेल ड्रॉप झाला आणि तिथे एकच धाव या ठिकाणी प्राप्त झाली. 40 धावा स्कोर कार्डवर आहे. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आणि 5 बॉलमध्ये किती धावा टार्गेट सेट केला जातो हे पाहणं फार गरजेचं आहे. कारण वर्सोवा कोळीवाडा संघ देखील मागच्या मॅचमध्ये ज्या पद्धतीनं बरसले होते त्यामुळे त्यांच्या अगेन्स्ट एक चांगली धावसंख्या उभी करणं गरजेचं आहे. कारण मुंबई परिसरात खेळणारे, कारण शहरी भागामध्ये खेळणारे खेळाडू बऱ्याच अंशी आक्रमक शैलीचेच असतात आणि त्याच्यामधून बेस्ट जे असतात त्यांनाच इकडे बोलवलं जातं मोठ्या टुर्नामेंट खेळण्यासाठी. त्यामुळे इकडे प्रत्येकजणच अगदी शोधून आणला जातो हिऱ्यासारखा. इथे मात्र चांगला बॉल पाहायला मिळाला. अगदी वेगानं बॉल आला, खोलवर टप्प्यावरचा बॉल होता. यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. बऱ्याच काळानंतर आलेला हा डॉट बॉल. आणि हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. मुंबईचा संघ आहे आणि एकीकडे पुण्याचा संघ आहे आणि आज ते रायगडच्या सरभूमीवर खेळतात. हे महत्त्वाची गोष्ट आहे. यावेळी मात्र पॉईंटच्या दिशेनं बॉलला पाठवून दिलंय. बॉल बघता बघता सीमारेषेच्या बाहेर चाललाय. आणखीन 4 धावा स्कोर कार्डवर ॲड कराव्या लागतील. चांगली बॅटिंग मी म्हणेन. ज्या दिशेला बॉल येतोय त्या मेरिटवर खेळण्याचा प्रयत्न बॅट्समनच्या माध्यमातून होतोय. क्षितिज दिवेकर 44 धावा स्कोर कार्डवर आणि जे प्रोजेक्टेड स्कोर साधारण आम्ही सांगितलं होतं की 50 धावसंख्येपर्यंत जाणं फार गरजेचं आहे. तेव्हाच या वर्सोवा कोळीवाडा संघाच्या समोर निभाव लागू शकतं. परंतु जी दाहकता गोलंदाजीच्या माध्यमातून पुणे संघाने दाखवलेली आहे ती देखील खूप चांगली आहे. बॉलिंग त्यांनी आत्तापर्यंत टाकली आहे. त्यामुळे ही कॉन्टेस्ट फार मजेशीर असणार आहे. अगदी फुल टू एंटरटेनमेंटचा धमाका. परंतु आपण पाहिलं तर जवळजवळ 4 वाजण्याचा सुमार आहे. म्हणजे आता जे झोपलेले असतील ते कामाला जायला उठतील आणि काही येऊन मैदानावर इथे मॅच पाहतील अशी परिस्थिती निर्माण होईल सकाळच्या सत्रामध्ये. हो, यावेळी मात्र आपण पाहिलं शफल झाले होते. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता आणि तो देखील फसलाय. बॉल वेगाने निघून गेला आणि इथे मात्र आपण पाहिलं तर डॉट बॉल आलाय. सन्माननीय कल्पेश रेवस्कर युवा उद्योजक यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं. आपलं देखील सरसे स्वागत. हो, यावेळी मात्र हलकासा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला बॉल चाललाय. तिथे थोडंसं फंबल पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तोपर्यंत एक सिंगल स्कोर कार्डवर. या ओव्हरचा विचार केला तर तब्बल 2 सिंगल आलेत आणि 2 बॉल डॉट झालेले आहेत आणि 1 चौकार आले. म्हणजे संमिश्र षटक राहिले. म्हणून मी सांगितलं होतं मागच्या मॅचमध्ये वर्षित शिपे यांनी खूप चांगली गोलंदाजी जरूर केली होती आणि घडीच्या जाहिरातीने सांगितलं एक बार इस्तेमाल करो फिर विश्वास करो. आणि आता तोच विश्वास या गोलंदाजावर दाखवलाय. वा वा वा, काय गोलंदाजी केली. शेवटच्या बॉल आणखीन 1 डॉट. म्हणजे या षटकामध्ये 3 बॉल डॉट आलेत. कमबॅक केले गोलंदाजाने. म्हणजे 2 षटकांमध्ये जे काही
धावा आल्यात. तिसऱ्या षटकामध्ये फक्त 6च धावा खर्च केल्यात आणि बॉल टाकले 6 मध्ये फक्त 6च धावा खर्च केल्यात. काय अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. जिंदगी की जंग जितनी शेवटचे षटक आहे. जिंदगी की जंग जीतनी है तो तूफान के गुजर जाने का इंतजार मत करो, तूफान से कशी निकलने का हौसला रखो. संकटात जरी आपली नौका सापडली तरी सुद्धा त्या नौकाला बाहेर काढण्याची क्षमता तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. आता तेच काम थोडंसं संकट आता एंजल अँड विहान 11 वर्सोवा कोळीवाडा, कारण 3 षटकांमध्ये धावा झाल्यात 45 धावा. एकच विकेटचं पतन झालंय आणि दोन्ही आता खेळाडू मैदानामध्ये ॲज अ सेट बॅट्समन म्हणून आहेत. एकीकडे क्षितिज दिवेकर यांना पाहतो तर दुसरीकडे विशाल मोरे. दोन्ही सेट बॅट्समन आहेत आणि दोन्हीही आक्रमक शैलीचे बॅट्समन आहेत. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर स्वप्नील बोंडे. स्वप्नील यांचा पहिला बॉल. यावेळी मात्र व्ही शेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय डीप लॉंग ऑफला. बघता बघता बॉल सीमारेषा पार फरार. चौकार. वन टू का फोर. फोर जरूर आला. ये दिल मांगे मोर, मचा है शोर, आया है फोर. परंतु पब्लिक आता सकाळ झाली त्यामुळे शांत आहेत सगळी. शरीराचा वेध जरूर घेतला. यावेळी आपण पाहिलं तर बॉल चाललाय स्क्वेअर लेगला, डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल जात असताना, परंतु वेगाने अगदी 2 धावा खर्च केल्यात. कौतुक करतो मी या दोन्ही खेळाडूंचा. एवढ्या लांबचा प्रवास केला, एवढ्या लांब आलेत, खारेपाट विभागामध्ये दाखल झालेत, इथे मात्र येऊन चांगला दर्जेदार खेळ केला आणि आता आपण पाहतोय अगदी सकाळ उजेडेपर्यंत पहा त्यांचा उत्साह खेळण्याचा दांडगा आहे आणि त्याचंच कौतुक करावं लागेल. आणि तेव्हाच आपण म्हणतो की बरेच खेळाडू याच्यातले काही आयकॉन देखील तिथल्या संघांमध्ये खेळत असतील, तिथल्या प्रीमियर लीगमध्ये खेळत असतील. गुणवत्ता सिद्ध करणं फार गरजेचे. ती प्रगल्भता त्यांच्यामध्ये दिसून येते. बॉलच्या मेरिटवर खेळण्याचा प्रयत्न करतो. बेसिक देखील क्रिकेट मोठ्या चांगल्या प्रमाणात ते खेळताना पाहायला मिळतात. पुल करण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट ऑन पुल करायचं जरूर होतं परंतु नाही. बॉल अगोदर निघून गेला, तदनंतर बॅट फिरली, तोपर्यंत डॉट बॉल आलाय. आत्तापर्यंत आपण पाहिलं 7 डॉट बॉल आत्तापर्यंत या मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहतोय 7 डॉट बॉल आलेत. स्वप्नील यावेळी मात्र पुन्हा एकदा टोक क्रशर टाकण्याचा प्रयत्न. पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलंय. पंचांनी सांगितलंय थोडासा लेग स्टिकला सोडून लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय आणि आणखीन एक सिंगल स्कोर कार्डवर ॲड झाली. म्हणजे सुरुवातीला पहिलं षटकारांमध्ये या धावा आपल्याला येताना पाहायला मिळाला, परंतु तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये फक्त एक चौकार आलाय खरा, परंतु त्यानंतर बरेचसे डॉट बॉल सुद्धा येतात आणि सिंगल रन्स येतात. ही वर्सोवा कोळीवाडा संघासाठी एक जमेची बाजू आहे. एंजल अँड विहान 11 वर्सोवा कोळीवाडा. चांगला फटका आहे कव्हरच्या दिशेनं. लाजवाब स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं आणि परफेक्ट थ्रो देखील आहे. पहा तुमच्यामध्ये ते कौशल्य, ते पोटेन्शियल असणं फार गरजेचं आहे. तुम्हाला अशा प्रकारचे पॅकर्स कोणीतरी अवेलेबल व्हावं असं जर वाटत असेल तर तुम्हाला ते क्रिकेटची गुणवत्ता, क्रिकेटची बुद्धिमत्ता या सगळ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतील. मॅच अतिशय महत्त्वपूर्ण आहे. 54 वर आत्तापर्यंत 1 विकेट, 54 रन झालेले आहेत. फुलरलेनचा बॉल. यावेळी मात्र आपण पाहिलंय शरीराचा वेध घेतला, अगदी शरीराचं मोजमापच काढलंय पायाचं आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा 22च्या स्वरूपात 1 धाव जरूर प्राप्त झाली आणि 55 धावा सध्या स्कोर कार्डवर लागल्या. 56 धावांची गरज आहे.
चला 55 धावा स्कोर कार्डवर लागल्यात, माफ करा, आणि 56 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. एंजल अँड विहान 11 वर्सोवा कोळीवाडा. दोन दिग्गज संघ, दोन दिग्गज आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय शहरातून दोन्ही संघ दाखल झालेत. एकीकडे मुंबईचं क्रिकेट आहे, एकीकडे पुण्याचं क्रिकेट आहे. गेल्या काही वर्षामध्ये दोन्ही शहरातील क्रिकेट आपण पाहिलं भरपूर मोठ्या स्वरूपात. ISPL मध्ये सुद्धा या दोन्ही शहरांमधले बरेचसे खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. लेदर क्रिकेटचा देखील भरपूर खेळाडूंना बराच अनुभव असतो आणि सातत्यपूर्ण क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळताना पाहतोय. आणि असेच सर्व प्रतिथयश खेळाडू सध्या या खारेपाट विभागातील श्री छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर सगळीजण आता दाखल झालेत आणि त्यांना देखील आनंद वाटतो. पुणे संघ लक्षात घ्यायचं आहे, 12th मॅन आपला नसल्यामुळे 2 धावांची पॅनल्टी आपल्याला लागलेली आहे. म्हणजे आता करायची आहेत वर्सोवा कोळीवाडा संघाला 54 धावा करायच्या आहेत, लक्षात घ्या. चला पुन्हा एकदा जाऊया ऑन गोईंग मॅच कडे, जिथे 54 धावाच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे एंजल अँड विहान 11 वर्सोवा कोळीवाडा संघाला. परंतु चांगली बॅटिंगचं प्रदर्शन अनिकेत ताकवणे आणि त्याचबरोबर विशाल मोरे या दोन्ही जोडीने जर आपण पाहिलं तर अतिशय चांगली बॅटिंगचं प्रदर्शन, ज्याच्यामध्ये अनिकेत ताकवणे 3 बॉलमध्ये 3 षटकार, या सगळ्याच गोष्टी अगदी लक्षवेधी राहिलेल्या आहेत. चोपन्न धावा करायच्या आहेत, 2 धावांच्या पेनल्टी लागल्यानंतर 56 करायचे होते, आता 54 करायचे आहेत. आणि 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये वर्सोवा कोळीवाडा संघाचे दाखल झालेत. समाधान आहेरकर आणि आतिश कपाटील हे 2 खेळाडू मैदानामध्ये दाखल झाले. 54 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. स्ट्राईकला आहेत समाधान.
पहिलाच बॉल, यावेळी मात्र स्लिपला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, एक नक्कीच नाही, डॉट बॉल आलाय. कारण एवढे लांब वरचा प्रवास करून याचसाठी आलेले आहेत. प्रत्येकाला या मॅचमध्ये गावदेवी चषक 2023 प्रत्येकाला या ठिकाणी विजेता व्हायचंय हे स्वप्न घेऊन प्रत्येक जण मैदानाच्या आतमध्ये आलेलं आहे. आज सकाळची लोक आता कामाला जायला सुरुवात झाली आणि रस्त्यावर जसं जसं येतील तशा गाड्या थांबतील आणि सकाळपर्यंत या मॅचेस बघतील. कारण आता 4 वाजलेत, म्हणजे जवळजवळ फायनल होईपर्यंत आपल्याला 6:30 वाजण्याचा नक्कीच अंदाज या ठिकाणी वर्तवला जातोय. क्षितिज दिवेकर गोलंदाजी मार्कवर आहे. समोर बाईकची एक लाईट आहे, कोणीतरी ऑन ठेवलेली आहे, त्यांना विनंती करतो की आपण लाईट बंद करायची आहे. हा चला, धन्यवाद. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचलाय. क्षितिज दिवेकर पुन्हा एकदा तयार. बॅटिंग करत असताना चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी केली. ओ स्विंग अँड मिस, भन्नाट वेगाने गोलंदाजी क्षितिज दिवेकर करतात आणि इथे मात्र पूर्णपणे बीट केले. बॅक टू बॅक 2 बॉल बीट केलेत. 54 धावाच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे खरा, परंतु वेगावर स्वार होऊन ॲज अ फ्रंटलाईन सीमर म्हणून सध्या गोलंदाजी मार्कवर ते आहेत आणि अचूक गोलंदाजी करतात. परंतु टप्प्यात आला की आपण देखील कार्यक्रम करतो. बॉलला पाठवून दिलाय, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, बॉल सीमारेषा पार, षटकार, 6 धावा. डीजे 6 धावा स्कोर कार्डवर लागल्या. तिसऱ्या बॉलवर पूर्णपणे बायोडाटा रीड केला गोलंदाजा. ओ यावेळी मात्र संधी आहे, संधीचं केलंय सोनं. त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक त्याच्या हातामध्ये बॉल विसावलाय आणि ज्या खेळून एक षटकार मारलाय टीट फॉर टॅट, जशाच तसे प्रत्युत्तर दुसऱ्याच बॉलवर दिलाय. ॲक्शनमध्ये पहिला बॅट्समन आला, त्यानंतर इन ॲक्शनमध्ये गोलंदाज पाहायला मिळाला आणि विकेट. समाधान आहेरकर मैदानाच्या बाहेर, त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन खेळाडू आलेत. अदिनेश चावला. अदिनेश चावला 6 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. पल्ला अजून मोठा गाठायचा आहे. संध्याकाळचं रात्रीचं सत्र आणि आता इथून तुमच्या मनगडात जेवढी ताकद आहे तेवढ्या लांब बॉल जाऊ शकतो. परंतु आज जर आपण पाहिलं तर ओपनचा लॉट आहे, त्यामुळे बऱ्याच लांब लचक षटकार तुम्हाला पाहायला मिळाले. आज जर खऱ्या अर्थ तर प्रेक्षक असते भरपूर तर त्यांनी अगदी आनंदाने ह्या सगळ्या मॅचेस पाहिल्या असत्या. प्रत्येकजण खुश झाला असता, कारण अशा प्रकारच्या मॅचेस या विभागामध्ये फार कमी होतात. गोलंदाज क्षितिज पुन्हा एकदा तयार. क्षितिज दिवेकरचा हा बॉल पुन्हा एकदा स्विंग अँड मिस आपल्याला पाहायला मिळतं. आल्या आल्या मोठा फटक्यामध्ये कन्व्हर्ट करायचा प्रयत्न जरूर होता, तो हाणून पाडलाय क्षितिज दिवेकरने. या खेळपट्टीचा पूर्णपणे अंदाज घेतला आणि अगदी टिचून मारा सध्या तो करतोय आणि प्रत्येक बॅट्समनला बीट करण्याचा प्रयत्न सध्या क्षितिज मोरे करतायत. ओ खोलवर टप्प्यावरचा बॉल खोदायचा होता, यावेळेला टोक क्रशर टाकण्याचा प्रयत्न बॅट्समन सांगतोय बॅटला लागलाय आणि सिली मिड ऑफला बॉल गेलाय. तोपर्यंत एक सिंगल, एक षटकार आल्यानंतर सिंगल डबल पाहायला मिळाली आणि पहा मी म्हणेन चांगलं प्रकारचं षटक टाकत असताना सध्या क्षितिज मोरे आपल्याला, क्षितिज दिवेकर पाहायला मिळाले. पहिले 2 बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवर षटकार जरूर खाल्लाय, परंतु तदनंतर विकेट आणि त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल आणि शेवटच्या बॉलवर एक सिंगल. हे स्टॅटिस्टिक आहे या पहिल्या गोलंदाजीचे.
सगळ्या आयोजकांनाच आता थंडी भरायला सुरुवात झाली, त्यामुळे चाय तो बनती है. अनिकेत ताकवणे आणखीन एक अष्टपैलू खेळाडू पुणे संघातून, धनवीर पारगाव संघातून. पारगाव उरण तालुक्यामध्ये देखील आहे, जे आकाश तारेकरच्या नावाने भरपूर सुप्रसिद्ध आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. आणि सुमित धोंगडे, अनिकेत ताकवणेचा हा बॉल हा देखील आपण पाहिला, वेगाने बॉल टाकलाय, वेगाने बॉल डिलिव्हर्ड केलाय आणि त्याचमुळे पूर्णपणे बीट केलंय अदिनेश चावलाला. परंतु कमबॅक करावा लागेल. एक षटकार फक्त आतापर्यंत आलाय, परंतु गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग डिलिव्हर्ड बाय अनिकेत ताकवणे. इथे मात्र थोडासा रूम जरूर होता. आडव्या बॅटनं फटका मारण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या आतमध्ये अनिकेत ताकवणेने फॉलो थ्रू मध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न, तो अपयशी झाला आणि कॅच ड्रॉप झाली. आणि मोठ्या खेळाडूंचं हेच वैशिष्ट्य असतं, ईच अँड एव्हरी प्लेयर शुड बी हंग्री फॉर बिग बिग शॉट. मोठ्या फटक्यासाठी प्रत्येक जण आसुसलेलाच असतो, कारण समोरचे संघ देखील तेवढ्या ताकदीचे असतात. मोठा स्कोर आहे, परंतु आता त्याच्यामध्ये षटकारांमध्ये कन्वर्ट करावे लागतील फटके. कसे पण होऊ द्या, मोठे फटके मारायचे आहेत. ओ यावेळी मात्र आपण पाहिलंय बॅकवर्ड पॉइंटला बॉल जात असताना तिथून थर्ड मॅनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होत आहे. इथे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आल्यानंतर वेगानं थ्रो झाला आणि पंचांचा इशारा थर्ड अंपायरकडे. पंचांच्या भूमिकेमध्ये ज्या खेळाडूंनी या दीव गावची शान वाढवली, अर्थातच पहिला बायकरमॅन या दीव गावातला संगम म्हात्रे सध्या नॉन स्ट्रायकर पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आणि थर्ड अंपायरच्या कोर्टामध्ये नॉट आउट. बॅट्समन नॉट आउट आहे. बाल बचावले बॅट्समन. बॉल शेवटच्या क्षणाला बॅट ड्रॅग केली आणि त्याचमुळे ते वाचलेत. आणि आता या संधीचा फायदा ते किती घेतील, कारण 15 बॉलमध्ये अजूनही करायचे आहेत 44. मोठं लक्ष आहे, काम देखील तुम्हाला तेवढेच मोठं करावे लागेल. परंतु त्यांनी सांगितले वरसव कोळीवाड्यापासून इथपर्यंतचा प्रवास आम्ही उगीच केलेला नाही, परंतु अनिकेत ताकवणे देखील त्यांच्यासमोर पहाडासारखा उभा राहिलाय. त्याने अगदी बॉल टाकलाय बुंद्यात, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र टाकलंय. इथे तुम्हाला कुठलंच सोर्स अवेलेबल नाही. एकतर तुम्ही हेलिकॉप्टर मारू शकताय, परंतु एवढा वेग आहे, ते वेगानं बॅट यायच्या अगोदरच बॉल डिलिव्हर्ड होतोय. ही खासियत राहिली अनिकेत ताकवणेची. त्यांनी देखील म्हटलं की पुण्यापासून एवढा 200 किलोमीटरचा प्रवास आम्ही एवढ्यापर्यंत का केलंय हे तुम्हाला आता मी दाखवूनच देतो. ओ रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न यावेळी मात्र यष्टा उद्ध्वस्त केल्यात. सुरुवातीला थोडंसं स्ट्रगल करत होता, थोडंसं प्रेशर होतं आणि त्या प्रेशरमध्येच इथे विकेट मात्र स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न झाला आणि द्विधा मनस्थितीत होते. व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू, काय करायचं काय नाही करायचं या परिस्थितीमध्ये. शेवटी स्विच हिट मारत असताना बॅट्समन आउट. चायनीज अरे राजू
चला नवीन बॅट्समन मैदानामध्ये गेलाय, अजूनही पल्ला भरपूर मोठा गाठायचा आहे. ओ चांगला फटका आहे, परंतु डीप मध्ये अगोदरच प्रोटेक्शन ठेवलेलं आहे आणि त्याचमुळे आता कुठेतरी या मॅच मध्ये आपली वर्चस्व गाजवताना पाहायला मिळतात. ते धनवीर पारगाव टीम 2 षटकांचा खेळ झालाय संपन्न, फक्त 11 धावा. चला वर्सोवा गाव म्हटलं की जे सध्या तुम्हाला खेळताना पाहायला मिळतंय, वर्सोवा गाव म्हटलं की तिथे अगदी कोळी लोकांचं, कोळी बांधवांचं हे गाव आपल्याला पाहायला मिळते. आणि मुंबईमध्ये ज्यांची खरं तर दहशत राहिलेली आहे ते कोळी लोक आहेत, कारण मुंबई ही खऱ्या अर्थानं कोळी लोकांची आहे. आणि त्याच वर्सोवा परिसरातून आलेला हा संघ, तर दुसरीकडे आपण पाहतोय विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे या ठिकाणावरून आणि सध्या IT हब म्हणून सध्या प्रसिद्ध असलेला पुणे हा संघ आहे. सध्या आपण पाहतोय तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर. ओ पहिला बॉल, यावेळी मात्र स्विंग अँड मिस. काय गोलंदाजी करतात, काय गोलंदाजी करतात. पहिलं षटक टाकलं क्षितिज दिवेकरने, त्याने डॉट बॉलने सुरुवात केली. अनिकेत ताकवण्यानं दुसरं षटक टाकलं, त्याने देखील डॉट बॉलने सुरुवात केली. तिसरं षटक यश शिंदे टाकतायत, त्याने देखील यशस्वी सुरुवात केली, त्याने देखील डॉट बॉलने सुरुवात केली. क्षितिज दिवेकर यांच्या शेवटच्या बॉलवर 1 होता आणि त्यानंतर अनिकेत यांच्या देखील शेवटच्या बॉलवर 1च रन होती. पहा, तुम्ही गोलंदाजीच्या जोरावर मॅचेस जिंकू शकता. तुमच्या गोलंदाजीतली दाहकता जर तुम्ही दाखवली तर नक्कीच समोरचा संघ तुमच्या समोर नक्कीच नांगे टेकू शकतात. निष्प्रभ होत असताना आपण पाहतोय प्रत्येक बॉलवर फलंदाज पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न. लगातारचा तिसरा बॉल डॉट आलाय आणि या मॅच मधला आता जर पाहिलं तर डेफिनेटली वर्चस्व गाजवत असताना धनवीर पारगाव टीम तुम्हाला पाहायला मिळते. ओ यावेळी मात्र फटका चांगला टक असा आवाज आलाय. वॉट अ क्रंचिंग साऊंड फ्रॉम द बॅट आणि बॉल सीमा रेषा पार अक्रॉस द रोप. इट्स अ मॅक्सिमम बिगी हिट. षटकार. कोणतं चाललं असेल तर ते हे गाणं होतं जे आत्ता डीजेच्या माध्यमातून आपण ऐकलंय. पुन्हा एकदा डॉट बॉल कमालीचं कमबॅक केलंय. म्हणजे या षटकामध्ये 1 षटकार आलाय, सुरुवातीचे 3 बॉल डॉट आले, त्यानंतर षटकार आला. कभी खुशी कभी गमवाला हा षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय. परंतु कौतुक मी पुण्याच्या अर्थातच पारगाव संघाच्या या गोलंदाजांचं करेन. काय तिखट मारा केला. त्याचमुळे बिकट अवस्था सध्या फलंदाजीची होत असताना रिव्हर्स सीट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे बॅक एक्स्ट्रा कव्हरला, तिथे क्षेत्ररक्षक बॉलवर जाईल तोपर्यंत 2 धावा जरूर काढल्यात. आता वेगवेगळ्या प्रकारचे धाटणीचे फटके आपल्या भात्यातून काढण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांना माहिती आहे आत्ता जर नाही केलं तर या मॅचमधून आपली पकड कधीच सैल होऊन जाईल. परंतु सध्या तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते एंजल अँड विहान 11 वर्सोवा कोळीवाडा या संघाची. कारण आता एक शेवटचं षटक राहिलेलं आणि शेवटच्या षटकामध्ये नेक्स्ट मॅच या संघातला विजय संघ त्यांच्या विरोधामध्ये नगरसेविका अफरीनताई अकवारे 11 दारावे संघ यांच्यामध्ये नेक्स्ट मॅच होईल. त्यामुळे ही देखील कॉन्टेस्ट भरपूर हॉट होईल, याच्यामध्ये शंका नाहीये. पुणे म्हटलं की भरपूर काही नैसर्गिक ठिकाणे पुण्यामध्ये वसलेली आहेत, परंतु मुंबई म्हटलं
की मुंबईची मरीन ड्राईव्ह भरपूर प्रसिद्ध आहे, त्याचबरोबर ताज हॉटेल देखील भरपूर प्रसिद्ध आहेत. मुंबईमध्ये भरपूर अशी ठिकाणे आहेत. पुलरलेनचा बॉल, त्याच्यावर प्रहार करायचा होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या हातातून कॅच ड्रॉप झाली, परंतु बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार, षटकार आहे का? 6 धावा षटकार. बंटी मात्रे यांचं कौतुक करेन. संध्याकाळी जवळजवळ 8 वाजता उभे राहिलेत, ते कंटिन्युअस आपण पाहतोय मैदानावरच आहेत. यावेळी मात्र आपण पाहतोय क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉलचा अंदाज आला नाही, बॉल लवकर डिलिव्हर्ड झालाय आणि डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोपर्यंत बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये देखील गेलाय. या विभागातली दुसरी नाईट तुम्ही पाहताय आणि सक्सेसफुल आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून देव गावाचं कौतुक करावं लागेल. अशा पद्धतीचं आयोजन त्यांनी केलंय आणि यासाठी कौतुक करेन की वेळेवर आम्हाला चहा देखील तुम्ही घेऊन आलात. या मॅचमध्ये आता जवळजवळ मी म्हणे पकड निर्माण करण्याचा प्रयत्न धनवीर पारगाव टीम करत असताना आपण पाहतोय. तुम्ही मुंबईवरून आलात तर आम्ही सुद्धा पुण्यावरूनच आलोय हेच सांगतात सध्या धनवीर पारगाव टीम. परंतु कौतुक करेन मी, काय अफलातून क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळला जातो. पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द विकेट, सीधी बात नो बकवास. हो काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, 100% एफर्ट. काय कमालीचं कॅच कॅरी केली होती, परंतु शेवटच्या क्षणाला त्यांनी पाहिलं की आपला बॅलन्स जातोय आणि तदनंतर बॉलला उडवलंय, परंतु बाजूला कोणताही क्षेत्ररक्षक नसल्यामुळे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न यावेळी आपण पाहतोय. आता या मॅचमध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आहे. या मॅचमध्ये पूर्णपणे कमबॅक करतोय धनवीर पारगाव टीम आणि या मॅचवरची पकड एंजल अँड विहान 11 वर्सवा कोळीवाडा यांची पकड नक्कीच सुटलेली आहे. आता फक्त औपचारिकता आहे. येणारे धावा फक्त पराजयाचा अंतर कमी करतील, परंतु या मॅचचा रिझल्ट बदलू शकणार नाही. आता फक्त एक मध्ये करायचे 22 हे संपलं मॅच. या ठिकाणी धनवीर पारगाव हा संघ जिंकलेला आहे. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि एंजल अँड विहान 11 वर्सवा कोळीवाडा टीम आपलं देखील हार्दिक हार्दिक आभार. नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे आपण जाऊया. नगरसेविका अफरीनताई अखवारे 11 दारावे टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये धनवीर पारगाव टीम नुकतंच विजेतेपद संपादित केले.